मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एक्सपर्ट डाय चॅनल वरती मी स्वागत करतो। आजची आपली कॉन्सेप्ट आहे एलएमईटी। एलएमईटी म्हणजेच काय? लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम। आपण या आधी रोल्स थेरम पाहिलेला आहे। आपण काय शिकतो? आधी स्टेटमेंट शिकतो, त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स किंवा जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स बघतो, त्याच्यातनं आउटपुट काय आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी ते बघतो आणि त्याच्यावरती थेरॉटिकल प्रॉब्लेम्स आपण बघतो। आता इथे बघा, एलएमईटी म्हणजे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, याचं स्टेटमेंट काय आहे? आता मेन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन। रियल व्हॅल्यूड फंक्शन मी तुम्हाला याचा मीनिंग ऑलरेडी सांगितलेला आहे। रियल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजेच काय? एफ फ्रॉम आर टू आर, ज्या फंक्शनचं डोमेन आणि कोडोमेन रियल नंबर्स आहेत त्यांना आपण रियल व्हॅल्यूड फंक्शन म्हणतो। मग y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कसं पाहिजे? रियल व्हॅल्यूड फंक्शन ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी such that first f of x is continuous on closed interval AB, second f of x is differentiable on open interval AB। केअरफुली लक्ष द्या, रियल व्हॅल्यूड फंक्शन पाहिजे क्लोज इंटरवल वरती डिफाइन केलेलं ए आणि बी, हे काय पाहिजे? इंटरवल म्हणजे दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहे, इज नॉट इक्वल टू बी, such that f of x is continuous on closed interval AB। दिलेलं फंक्शन हे क्लोज इंटरवल AB वरती कंटिन्यूअस पाहिजे आणि f of x हे ओपन इंटरवल AB वरती डिफरन्शिएबल पाहिजे। आता ओपन इंटरवल AB तर डिफरन्शिएबिलिटीसाठी आपण ओपन इंटरवल काय घेतो हे मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये समजून सांगितलं होतं की समजा तुम्ही काय करताय, एक ग्राफ घेतला आणि एक फंक्शन घेतलं y इज इक्वल टू f of x। केअरफुली लक्ष द्यायचं सर्वांनी। अशा पद्धतीने फंक्शन घेतलं, हा इथे एक तुम्ही पॉइंट घेतला, हा पॉइंट घेतला x इज इक्वल टू a आणि इथे कुठेतरी एक पॉइंट घ्या, समजा x इज इक्वल टू b आणि हा पॉइंट आहे, x इज इक्वल हा पॉइंट आहे आणि a टू b म्हणजे इंटरवल काय झालं तुमचा? क्लोज इंटरवल ए बी असा तुम्ही कन्सिडर केलेला आहे। मग हा जो बाउंड्री पॉइंट आहे, हा पॉइंट काय होईल? जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कर्व आहे, x इज इक्वल टू यात पुट केलं तर y ची व्हॅल्यू किती? एफ ऑफ ए कोऑर्डिनेट कसं लिहितो आपण? x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट। y कोऑर्डिनेट काय येईल? एफ ऑफ ए आणि इथं काय येईल पॉइंट? तो b पॉइंट जर घेतला तर काय येईल? b एफ ऑफ b। x इज इक्वल टू b जर यात पुट केलं, y इज इक्वल टू एफ ऑफ b होईल। आलं लक्षामध्ये? मग आता हा जो पॉइंट आहे, बाउंड्री पॉइंट आपण घेतला a आणि b, मग ह्या बाउंड्री पॉइंटला आपण काय करू शकतो? अशा इन्फानाइटली मेनी काय टाकू शकतो? टँजेंट्स ड्रॉ करू शकतो। म्हणून f ऑफ x इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल घेतलाय। ओपन इंटरवल म्हणजे बाउंड्री पॉइंट कंटेन करायचे नाहीत। का करायचे नाहीत त्याचं रिझन लक्षात घ्या की बाउंड्री पॉइंटला आपण त्या फंक्शनच्या बाउंड्री पॉइंटला इन्फानाइटली मेनी टँजेंट्स ड्रॉ करू शकतो, त्याच्यामुळे आपण बाउंड्री पॉइंट डिफरन्शिएबिलिटीसाठी कंटेन करत नाही। अशा पद्धतीने एक फंक्शन घेतलं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्याच्यावरती दोन पॉइंट घेतले a एफ ऑफ ए आणि b एफ ऑफ बी आणि ते फंक्शन काय झालं? क्लोज इंटरवल वरती कंटिन्यूअस झालं, ओपन इंटरवल वरती डिफरन्शिएबल झालं। दिस इज द कंडिशन्स फॉर ऍप्लिकेशन ऑफ एलएमईटी। रोल्स थेरम मध्ये सुद्धा या दोन कंडिशन होत्या, पण तिसरी एक कंडिशन होती कोणती? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी। परंतु एलएमईटी मध्ये तुम्हाला तिसरी कंडिशनची गरज नाही। पहिल्या दोन कंडिशन म्हणजे कंटिन्यूअस ऑन क्लोज्ड इंटरवल अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल, ह्या दोन कंडिशन झाल्या तरी सफिशियंट आहे। मग काय होईल? then there exists C belongs to open interval AB such that, ह्या दोन कंडिशन जरी सॅटिस्फाय झाल्या तरी एलएमईटी काय सांगतो की ओपन इंटरवल ए बी च्या मध्ये तुम्हाला एक तरी असा सी भेटणारच आहे। कसा? की f डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए। आता चांगलं लक्ष द्या, केअरफुल लक्ष द्या। फंक्शन क्लोज इंटरवल ए बी वरती कंटिन्यूअस आहे, फंक्शन ओपन इंटरवल ए बी वरती डिफरन्शिएबल आहे। एवढ्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तुम्ही काय म्हणू शकता? तर एलएमईटी म्हणतो की तिथे ओपन इंटरवल ए बी च्या मध्ये असा एक तरी शोरली पॉइंट भेटणारच आहे की त्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह। मग आपण समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कर्व घेतली आणि त्या कर्व वरती a आणि b पॉइंट पण घेतले, तर एलएमईटी काय सांगतोय की ए आणि बी च्या मध्ये या कर्व वरती कुठेतरी असा एक तरी पॉइंट भेटणार आहे। एक तरी पॉइंट कोण? सी भेटणार आहे। काय
की त्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऑफ c हे काय असणार आहे f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a. मग आता बघा केअरफुली, मी इथे a पॉइंट घेतला, b पॉइंट घेतला, कर्व घेतली आणि मग मी काय करतो, ही जॉईन करतो. आपल्याला माहिती आहे कर्वचे कोणते दोन पॉइंट जॉईन करणारे सेगमेंटला आपण क्वाड किंवा सिकॅन्ड बनतो. म्हणजे हा काय झाला, देअरफॉर ए बी इज अ सिकॅन्ड ऑफ अ कर्व, किंवा तुम्ही त्याला सिंपली काय म्हणू शकता, कॉर्ड ऑफ अ कर्व. मग आता काय होईल, देअरफॉर स्लोप ऑफ ए बी. चला बोला काय स्लोप ऑफ ए बी. आपल्याला माहिती फॉर्म्युला स्लोप 2 पॉइंट, 2 पॉइंट मध्ये आपण 2 पॉइंट फॉर्म वापरणार, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. x2 मायनस x1 हा झाला x2 y2, हा झाला x1 y1. म्हणजे किती आला, f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a. दिस इज इक्वल टू स्लोप ऑफ ए बी. चला म्हणजे थोडक्यात हे जे आहेत ना ओपन क्लोज इंटरवल ए बी जे फंक्शन डोमेन तुम्हाला दिलेलं आहे, जे इंटरवल तुम्हाला दिलेला आहे, तर त्या दोन पॉइंटला जॉईन करणारे काय असणार आहे, कॉर्ड असणार आहे. आणि त्या कॉर्डचा स्लोप म्हणजे काय आलं, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ बी अपॉन बी मायनस ए. आणि एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय झालं, एफ डॅश ऑफ सी काय असणार आहे, स्लोप ऑफ टँजेंट टू कर्व at x is equal to c. मग आता बघा f डॅश ऑफ c चा अर्थ काय, स्लोप ऑफ टँजेंट टू द कर्व at x is equal to c. आणि याचा अर्थ काय आला, स्लोप ऑफ कॉर्ड ए बी. मग ह्या दोन्हीला आपण कंपेअर केलं तर LMVT आपल्याला काय गॅरंटी देतो, स्लोप ऑफ टँजेंट at x is equal to c is equal to स्लोप ऑफ कॉर्ड ए बी. मग दोन टँजेंटचा स्लोप सी ला आणि कॉर्डचा स्लोप, हे दोन स्लोप काय आले सेम. याचा अर्थ काय झाला, दोन ज्यावेळेस दोन लाईन किंवा दोन सेगमेंटचे स्लोप काय येतात, सेम येतात, त्यावेळेस ते एकमेकांना कसे असतात, पॅरलल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, टँजेंट इज अ पॅरलल टू कॉर्ड ए बी. आता याला जनरलाइज कसं करणार, केअरफुली लक्ष द्या. आता लास्ट स्टेटमेंट आणि आपल्याला त्याचा लगेच सोबत काय भेटेल, फिजिकल आणि जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स. क्लिअरली आहे, केअरफुली लक्ष द्या. जर फंक्शन दिलेल्या क्लोज इंटरवल वरती कंटिन्युअस असेल आणि त्याच ओपन इंटरवल वरती जर ते फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर LMVT सांगतो की त्या ओपन इंटरवल ए बी मध्ये असा एक तरी सी पॉइंट भेटणारच आहे की त्या पॉइंटला स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ क्वाड काय असणार आहे, सेम असणार आहे. याचाच अर्थ असा आहे की जर फंक्शन क्लोज इंटरवल वरती कंटिन्युअस असेल, ओपन इंटरवल वरती डिफरन्शिएबल असेल, तर त्या ए पासून बी पर्यंत असा एक तरी सी पॉइंट भेटणारच आहे की त्या पॉइंटला काढलेली टँजेंट ही त्या क्वाड ए बी ला पॅरलल असणार आहे. आले लक्षामध्ये. मग आता रोल्स थेरम मध्ये आणि LMVT मध्ये काय फरक आहे तो पण क्लिअर करतो. एकदम केअरफुल लक्षात घ्या. रोल्स थेरम गिव्स अ गॅरंटी दॅट अ टँजेंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस. रोल्स थेरम हा तुम्हाला टँजेंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस ची गॅरंटी देतो. आणि LMVT काय करतो, LMVT गिव्स अ गॅरंटी ऑफ टँजेंट पॅरलल टू कॉर्ड ए बी. आणि LMVT हा तुम्हाला त्या कर्वच्या कॉर्ड ए बी ला पॅरलल टँजेंटची गॅरंटी देतो. ह्या दोन गोष्टी तुम्हाला जॉमेट्रिकल फिजिकल सिग्निफिकन्स मधून कळायला पाहिजे, जेणेकरून IIT आणि G लेवलचे MCQs सोडवणं तुम्हाला सोपं होईल. दिस इज ऑल अबाउट द लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, दॅट इज LMVT. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला बिनधास्त व्हॉट्सअप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.